नमस्कार मित्रांनो, मी दीपेश जयकर स्वागत करतो आजच्या एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा विशेष आज आहे गावदेवी गोंडा पथक मुलुंड पूर्व यांचा सराव प्रारंभ. तर हा ब्लॉग रिलेटेड असणार त्यांच्याच. तर बघूया आज जो ब्लॉगमध्ये कसं काय होतं आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण लोकेशनला पोहोचलो आणि इथं बघू शकता इथं पूजा वगैरे चालू होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही कविकाला उत्सव साजरा करतो आहे आणि त्या उत्सवादरम्यान आम्ही जो सराव करणार आहोत तेव्हा आम्ही सर्व बाळकुमारच्या चरणी पाया पडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. त्या बाळगोपाळांना चांगला आशीर्वाद द्या, त्याच्या घरच्यांना त्यांच्या कामधंद्यात आणि त्यांना सुखी ठेवू, त्यांच्या घरच्यांना शेजारी पाजाऱ्यांना सर्वांना यश देऊ. आम्ही या कारण सांगतो की आज जे फळ अर्पण केलेले आहे. तर आम्ही आता दही घालण्याचा उत्साह आहोत ते आम्ही सुरू करणार आहोत. त्या सर्व दरम्यान आमच्या कुठल्याही बाळगोपाळाला कुठल्याही प्रकारची इजा न होता त्यांना सुखरूप आनंदात आणि यश देईल. बोला गणपती बाप्पा महाराज की जय, माते की जय, महाराज की जय, बोल बजरंग बली की जय.
सुरुवात कशी झाली आणि आत्तापर्यंतचा प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती. आमचं पहिलं वर्ष ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्ही मोजकी मंडळी होतो. आम्ही 60-70 जण होतो. त्यात आम्ही पहिल्या वर्षी 6 थर लावले, यशस्वी उतरवले. त्यात काही अडचणी आल्या आम्हाला, फायनान्शियल असेल काही असेल, पण आमच्या मुलांची साथ ती जी होती पहिल्या वर्षापासून ती आता 15व्या वर्षापासून ती तशीच आहे आणि अशीच राहू दे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही 7 थर लावले. सलग आम्ही 4 ते 5 वर्ष 7 थर लावून कंटिन्यूस उतरवत होतो. जवळजवळ 70 ते 80 वेळा आम्ही 7 थर लावून उतरवलेत. त्याच्यानंतर आम्ही 2019ला आम्ही पहिली ट्राय केली 8ची अविनाश जाधव. तिथे आम्ही थोडं चुकलो. त्याच्यानंतर आम्ही सतत 2024-25पर्यंत आम्ही सतत ट्राय करतो. आमच्या ट्राय आम्ही थांबवल्या नाही. आमचा काही गोविंद जखमी झाला, आमचे खेळाडू थोडे जखमी झाले, पण खेळाडूंनी आमच्या हार नाही मानली. पण 2024ला मुलांनी एकच ठरवलं की ज्यावेळेस जागेवर आमच्या 8 थर लागतील तेव्हाच आमचा गोविंदा या मैदानाच्या बाहेर पडेल. आणि त्याच वेळी आम्ही मैदानात आमच्या पहिली ट्राय घेऊन सक्सेस करून आम्ही बाहेर निघालो. आणि आमच्या प्रत्येक ट्राय आजपर्यंत आम्ही 5 वेळा बाहेर 8 थर लावलेत. आमच्या मैदानात निघताना आम्ही लावलेत 5 वेळा. आम्ही पूर्ण प्रयत्न आमचे यशस्वी ठरले. आणि त्यात आम्ही आमच्या सगळ्या मुलांची साथ होती, आमच्या खेळाडूंची साथ होती. आणि खेळाडू म्हणून त्यांनी एक जिद्द दाखवली की आम्ही आज आहोत दादा तुझ्याबरोबर आणि शेवटपर्यंत असेच उभे राहू. आपल्या टॉपर आणि ही छोटी ताई आहे. ताई, तुला भीती नाही वाटत वरती जाताना? तू कशी जाते? एकदम बिंदास. आणि आता तू 8व्या थरावरती आहेस, तर 8व्या थरावरती म्हणजे तुझं ध्येय कसं असतं वरती? का नाही जिंकायचं आहे बस? आणि काय म्हणशील आणखी? दादा कसा शिकवतो आणि हे सर्व दादा तुला कशी साथ देतात आणि प्रोत्साहन देतात सर्व मिळून वरती जाताना? आणि तू काय म्हणशील? अरे बोल काहीतरी. वरती दादा काय आम्ही सगळ्यांचं टाईम मॅनेजमेंट करून आमची प्रॅक्टिस जवळजवळ आज आम्ही गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज लवकर आहे, नाही तर आमची प्रॅक्टिस आम्ही सगळ्यांचं ॲडजस्ट करून. आता काही लोकांना सुट्ट्या नसतात, काही लोक 11-12 वाजता कामावरून येतात, पण जसा वेळ मिळेल तसा आमचा खेळाडू ग्राउंडवर असतो. प्रत्येकाची साथ आहे. आणि या आज वाटचाल आमच्याकडे आमचे ज्येष्ठ खेळाडू म्हणजे झाले एकनाथ काका. कुठे गेले एकनाथ काका? तिरुपती काका कुठे गेले? हे आमचे ज्येष्ठ खेळाडू आहेत. म्हणजे आज यांचं वय आहे 50, तरी आज 15 वर्षात त्यांची कोणत्याही वर्षी गैरहजेरी नव्हती. हे आमच्या सगळ्यात तुम्ही या ना पुढे. या ना हे आता या पुढे सर्वांच्या पहिल्या दिवसापासून सर्वांच्या पहिल्या दिवसापासून आमच्या या जिद्दीबद्दल. आणि पहिला तर तुमच्या घरच्यांपर्यंत तुमचा हा प्रतिसाद काय येता रोज? घरच्यां बोलतो मला ना आता वय आला, आता जाऊ नका. आता तरी पण मला काय पहिल्यापासून एक जिद्द, मला गोविंदा आवड गोविंदाची, त्यामुळे मी घरचे पण सांगतात रिटर्न आपले पोरासारखे पोरं आहेत, मित्र आहेत, त्यांना तो साथ राहायला पाहिजे, कोणाला धरून तरी राहायला पाहिजे, कोणाला इजा नाही झाली पाहिजे. म्हणजे या सर्वांना प्रोत्साहन देताना हे सर्व तुम्हाला कशी प्रतिसाद देतात? एकदम चांगले आणि इतक्या वर्षांमध्ये असं वाटलं का नाही आता अजून काहीतरी हे लोक नवीन करतात, तर अशा नवीन उत्साहाला तुमचा प्रतिसाद कसा आहे? जशी पोरं असतील तशा याच्यावरती. आणि काय मुलं बोलतात हे काका उभं राहतात, तुम्ही काय उभं राहता? तुम्ही तर जवान आहेत, म्हणजे तुम्ही उभं राहायला पाहिजे. आणि तुमच्या जिद्दीला माझा सलाम. आणि सर्व तमाम म्हणजे जमलेल्या आपल्या तरुण पिढीकडून तुमच्या या जिद्दीला आणखी असं प्रोत्साहन मिळत राहो हीच माझी ईश्वर चर्चा आणखी म्हणजे इथपर्यंत तुला साथ लाभली आणि हे आणखी पुढे नेण्यासाठी काय म्हणजे पुढे काय एम आहे आणखी गोविंदा पथकाचं शेवटचं? आमचा असा एम आहे की जेवढे जास्तीत तर लावता येतील तेवढे लावू आम्ही. परत त्यात कोणाला इजा नाही झाली पाहिजे हेही आम्ही पहिले बघतो. त्यानंतर आम्ही ठरवतो काय करायचं पुढे. आम्ही मागच्या 9ची ट्राय घ्यायला पण तयार होतो, पण काही आम्हाला वाटलं की कुठे आम्ही चुकतोय म्हणून आम्ही ही ट्राय थांबवली. नाही तर मागच्या वर्षीच आमची 9ची ट्राय आम्ही करणार होतो. ठीक आहे,
आता नवीन मुलांना याच्यातून संदेश द्यायचा आहे, जे तरुण आहे पिढी, मोबाईल व्यसनाधीन आहेत काही मुलं, त्यांनी ते करण्यापेक्षा मैदानी खेळांकडे लक्ष द्या. आणि रिगार्डिंग टॉप सेफ्टी इक्विपमेंट असतं, आज आमचं नाही आहे. आमच्या संडेला सगळ्या रशा म्हणजे दोरी, सगळ्या सेफ्टी हार्नेस सगळे आमचे, आम्ही विदाऊट हार्नेस आमचा टॉपर चढवत नाही. व्हेरी गुड. आमचा थिंक का टॉपरसाठी खास काळजी घेतली जाते, कारण किती पण झालं तरी एक्का आपला महत्त्वाचा आहे. आणि आणखी आता या एक्क्याला वरपर्यंत पोहोचवणारा हां. तो कोण? आता आमचा 4चा खांब विनायक काटमे कुठे नेक्स्ट इयर म्हणता किती वर्ष झाली? तर तू उचलतोस, तुझ्या खांद्यावरती पहिला तर तू स्वतः, आता समज 8 लागत आहेत, तर तू 6व्यावरतून जातो, 6व्यावरती तुला वरच्याला उचलायचं. तर पहिला तुझा एम काय असतो? कोणाला सावरायचं? स्वतःला सावरायचं का वरच्याला सावरायचं? आणि सावरताना तुझ्या मनातले विचार काय आहे? काय नाही, फक्त 8 तर लावायचे, तिला घेऊन जायचं काही करून, वरती चढवायचं, खाली बसवायचं, खाली घेऊन यायचं, तोच आहे. म्हणजे काही झालं तरी तुला तिला वाचवायचं आहे आणि आपल्या मंडळाचं नाव मोठं करायचं. आणि हे करताना तुझ्या मनात म्हणजे काय आहे? म्हणजे आत्तापर्यंत जर यशस्वी झालंय तर त्यावेळी वरती झाल्यानंतर कसं जिंकल्याचं फिलिंग काय म्हणजे? सर्वांना माहिती आहे, जल्लोष करतो आम्ही खाली उतरल्यानंतर. नक्कीच. आणि हा जल्लोष पाहण्यासाठी नक्कीच आपण यावर्षी मुलुंडमध्ये, ठाण्यामध्ये नक्कीच तुमच्यासोबत असू, असं माझा ट्राय असेल. जॉबवरती आहे तरी पण नक्कीच आपण ट्राय करू. आणि हे सर्व करताना म्हणजे तू सेफ्टीने, आता तिचं हार्नेसला आहे, पण तू असं म्हणजे वरती जातोयस आणि उतरतोयस, तर यावेळी तुझ्या मनातली धाकधूक काय? काय नाही, खाली आहे पकडणारे. नक्कीच. आणि या सर्वांच्या साथीमुळेच तू वरती इतका बिंदास जाऊ शकतोय. तर अशीच तुम्हा सर्वांची साथ असू द्या. मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, आपण प्रॅक्टिसला सुरू करूया. तर मित्रांनो, हे होते गावदेवी गोविंदा पथक आणि या बाजूला बघू शकता नवनाथ ब्रास बँड मुलुंडचा, त्यांचं सुद्धा एक मानवंदना. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण 1 वर्षापासून वाट बघत होतो तो क्षण अखेर आलाच आहे. सराव प्रारंभ सुरू झाला आपला.
तर मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं, 4 खांब म्हणजे एकावर एक 4. तर असा प्रयत्न असणार आहे या अटेम्प्टमध्ये, तर नक्की बघा हा. जवळ जवळ गॅप बरा फक्त. काय लक्ष वरती. समोर लक्ष श्रद्धा. समोर लक्ष श्रद्धा. जो बोले सोनिया. बसली चल व्यवस्थित. काय नाही होत आहे. किंवा झालं. गावदेवी माते की. नवनाथ ब्रास बँड यांची 7 लाभली. अशीच त्यांची 7 लाभू दे आपल्याला दरवर्षी. आणि त्यांचा बँडचं नाव श्रीकृष्ण चरणी सांगतो की मोठं होऊ दे. आणि अशीच त्यांची आपल्याला 7 लाभू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना. डीजे अनिल यांचाही धंद्यात बरकत येऊ दे, व्यवस्थित येऊ दे. आणि अशीच आम्हाला 7 लाभू दे तुमची. डीजे अनिल गणपती बाप्पा. गावदेवी माते की जय. गावदेवी की जय. बोल बजरंग. साईनाथ महाराज की जय. समर्थ महाराज की जय. बोल बजरंग. बोले सोनिया.